आपल्या सर्वांचा आवडता सण म्हणजे गणपती बाप्पांचा गणेशोत्सव लवकरच सुरू होतो. परत आपण आहोत मार्केटमध्ये, पुणे या ठिकाणी आहे. तर या ठिकाणी गणपती सजावटीचं मार्केट जे आहे ते पाहणार आहोत आणि सजावट कशा प्रकारे पुण्यामध्ये नवीन नवीन गोष्टी पाहायला मिळतात ते आपण पाहणार आहोत. चला मग. महाराष्ट्राचे लाडके दैवत असणारे श्री गणरायांचे आगमन थोड्याच काही वरती येऊन ठेपलेलं आहे. तर आपण आत्ता आहोत महाराष्ट्रातील सर्वात फेमस ठिकाण असणारे बाबूगिनी गणपती मंदिरात. या ठिकाणी आपण गणपतीचे दर्शन घेऊन खरेदीला सुरुवात करणार आहोत आणि आपल्याला या व्हिडिओमध्ये सर्व गोष्टी पाहायला मिळणार आहेत की ज्या पुण्याच्या मार्केटमध्ये आपल्याला अनेक नवीन डेकोरेशनच्या वस्तू पाहायला मिळतात. अशा अनेक वस्तू पुण्याच्या रविवारपेठ भागामध्ये आपल्याला फोमचे किंवा फुलांच्या अनेक व्हरायटी आणि त्याचप्रमाणे मकरच्या देखील अनेक व्हरायटी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. पुण्याच्या रविवारपेठमध्ये सर्वात मोठे असे सजावटीचे मार्केट आपल्याला पाहायला मिळते. यामध्ये नवीन फुलांच्या व्हरायटी देखील आपल्याला पाहायला मिळतात. किती आहे? 40 रुपयाला एक. अरे 60 रुपये. मार्केटमध्ये फिरत असताना आपल्याला अनेक ठिकाणी नवीन वस्तू पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे हे फॉग मशीन देखील आणि फुले, हार, तुरे, सजावटीचे साहित्य, रंग, फोम. यावर्षी थर्माकोलचे प्रमाण अतिशय आपल्याला मार्केटमध्ये कमी प्रमाणात पाहायला मिळाले. अगदी नगण्य असे हे प्रमाण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. ही मशीनची किंमत आपण विचारत आहे. विविध दुकानांमध्ये फिरत असताना आपल्याला वेगवेगळे सजावटीचे साहित्याप्रमाणे लाईटच्या माळा, त्याचप्रमाणे मखर देखील आपल्याला विविध प्रकारचे मखर देखील या ठिकाणी पाहायला मिळाले. अतिशय सुंदर असे असणारे हे फुलांचे आपण पाहू शकता. हे कितीला दादा? हे 550 एक का? अनेक दुकानांमध्ये फिरत असताना, अनेक शॉपमध्ये जात असताना आपल्याला विविध प्रकारचे मकर या ठिकाणी पाहायला मिळतात. काही ठिकाणी वुडनचे देखील किंवा थर्माकोल विरहित असे नवीन प्रकारचे आपल्याला या ठिकाणी आपल्याला प्रकार पाहायला मिळतात. तर आपण हे पाहू शकता. अतिशय सुंदर अशा आणि कमी खर्चामध्ये असलेले हे या ठिकाणी आपल्याला एक दुकान मोठ्याच्या मोठं पाहायला भेटलेलं आहे. तर या ठिकाणी आपल्याला एक व्हरायटी, छान अशा व्हरायटी या ठिकाणी पाहायला मिळतात. किमती देखील अतिशय कमीत कमी किमतीमध्ये असलेले हे या ठिकाणी देखील आपण या ठिकाणी या दुकानाला देखील आपण येऊ शकता. हे देखील दुकान रविवार पेठेतच आहे. या ठिकाणी सुंदर असा मोर या ठिकाणी आपल्याला बनवलेला पाहायला मिळतोय. या ठिकाणी कारागीर देखील काम करताना. परत आपण दुसऱ्या दुकानामध्ये आल्यानंतर देखील आपल्याला दुसऱ्या दुकानामध्ये अतिशय सुंदर अशी अष्टविनायक महादेवांचे आणि मयूर असलेले किंवा महालक्ष्मीचे असे अनेक विविध किंवा श्री गणेश लिहिलेले देखील सुखकर्ता अशा विविध अष्टविनायकातील अनेक विविध आपल्याला या ठिकाणी मकरे पाहायला मिळतात.
श्री विठ्ठलांचे देखील व महादेवांचे अतिशय सुंदर शिवपिंडीचे अतिशय सुंदर असे हे आपल्याला पाहायला मिळते. याच दुकानामध्ये दुसऱ्या बाजूला देखील अतिशय सुंदर असे आणि कमी किमतीमध्ये गणपती बाप्पांच्या लहान मूर्तींसाठी असणारे हे आपल्याला पाहायला मिळतात. याच दुकानामध्ये असणारे दुसऱ्या बाजूचे अशाच प्रकारचे छान असे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पुढे आल्यानंतर आपल्याला एक लाकूड कामामध्ये किंवा फोममध्ये पुष्ट्याच्या आकारामध्ये असलेली ही सुंदर अशी कलाकुसर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. या पूर्ण भागामध्ये अशाच प्रकारची दुकाने आपल्याला पाहायला मिळाली. तर हे आपण पाहू शकता. अतिशय सुंदर असे आपल्याला आवडले तर या ठिकाणी आपण देखील अवश्य भेट द्या. सुंदर असं आपला व्हिडिओ हा प्रमोशनचा व्हिडिओ नसून आपण आपल्या आवडीने व्हिडिओ बनवलेला आहे. सुंदर अशी या दुकानामध्ये आपल्याला आवडण्यासारख्या अनेक मूर्ती, छत्रपती शिवराय, श्री गणेशांचे, अनेक महापुरुषांच्या देखील या ठिकाणी आपल्याला मूर्ती, त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्याला फाउंटन देखील छान असे वॉटरफॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. हे देखील आपण पाहू शकतो. छोटावाला 1700. सुंदर सुंदर असे वॉटरफॉल आहे. या ठिकाणी आपल्याला सुंदर असे नंदी आणि फॉर्मचे देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. या ठिकाणी देखील आपण किमती विचारून आपण खरेदी करू शकता. सुंदर असे खांब देखील आपल्याला मिळतात. त्याचप्रमाणे नंदी किंवा गाईमुख किंवा अनेक छोट्या मोठ्या डिझाईन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तर आपण हे पाहू शकता. तर मंडळी, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की सांगा ना. आपल्याला पुण्याचे मार्केट पाहिजे असेल तर आपण देखील गणपतीच्या अगोदर नक्की जाऊन खरेदी करा. तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय गणपती बाप्पा मोरया.